सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आम्ही डिस्कस करणार आहोत की तुम्ही अपकमिंग सियाजमध्ये काय काय अपडेट्स एक्सपेक्ट करू शकता. ॲज पर मी एक 4-5 लिस्ट पॉईंटची लिस्ट काढली आहे, जे आपण एक्सपेक्ट करू शकतो, जे अपडेट्स तुम्ही सियाजमध्ये एक्सपेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल ते डिझाईन लँग्वेज, त्याचे इंजिनचे ऑप्शन्स, जसं हायब्रिड, माइल्ड हायब्रिड, CNG, सगळं Yep. विल डिस्कस इट ऑल अँड लेट्स गो वन बाय वन. सो तुला काय वाटतं की कधीपर्यंत एक्सपेक्टेड लॉन्च होऊ शकतं सियाजचं नवीन? येस, फर्स्टली तर सियाज नवीन येणार आहे हीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा, सिदानचं मार्केट वी नो राईट नाव की इट्स नॉट रिअली इन अ ते ग्रेट फार शेप. म्हणजे एक हा. काळ होता ज्यावेळी प्रत्येक सिदानी जवळपास 6,000-7,000 युनिट सेल करायची आणि आता कम्युलेटिव्हली सगळ्या सिदान्स मिळून पण 6,000-7,000 येस. सेल्स नाही होऊ शकत, विच इज काइंड ऑफ लाईक काय सिच्युएशन आहे मार्केटची. त्यामुळे सियाज आणि अपडेट करतील नाही मेन करतील ह्याची पण एसयूव्हीज क्वेश्चन आहेत, होता. ते पण एक आहे. आणि मेनली काय एसयूव्हीजनी सिडन्सचं मार्केट डिस्ट्रॉय केलं बऱ्यापैकी. अख्खं डिस्ट्रॉय, खाल्लंय अख्खं नक्कीच, मार्केट. नक्कीच. सो येस, त्यामुळं त्यांनी अपडेट करायचं ठरवलं हीच मोठी गोष्ट आहे. प्लस हम्म. ऍडिशनली सियाजला जसं बघायला गेलं तर 5-6 वर्ष झाले काहीच अपडेट नाही आलेलं. हम्म. लिटरली काही अपडेट नाहीये त्या गाडीमध्ये. आहे तशी गाडी कंटिन्यू चालत राहिली आहे. सो या इट्स अ बिग थिंग की ते अपडेट करतायत. नाव टॉकिंग अबाउट कधी ती येऊ शकते. द हा. एक्सपेक्टेशन्स ऑफ द इंडस्ट्री इज की दे विल लॉन्च इट बाय मिड ऑफ दिस इयर ओके. or the third quarter of this year. So around June to August is the time, or June to हम्म. October we can say. That is the time span when we can expect that vehicle. आणि आपण त्यात काय काय इंजिन ऑप्शन एक्सपेक्ट करू शकतो? Yes, now engine options, frankly, I don't think there will be any change. आता K15B engine ते वापरतायत, तिथून हा. K15C ला I guess change होईल, that's it. So there will not be like a very high level change because हम्म. काही इंजिन ऍज सच मारुतीकडे नवीन नाहीये. आणि ओके. हायब्रिड जे आहे ग्रँड विटारामध्ये ते सियाज मध्ये टाकणं हम्म. इज नॉट द आयडियल सिच्युएशन बिकॉज सियाजचे तेवढे व्हॉल्युम्स नसणार आहेत. वी ऑल नो दॅट. हा, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. या बिकॉज इट्स अ मारुती वी कॅन एक्सपेक्ट की पर मंथ 2,000-3,000 सेल होईल, बट इट्स नॉट गोना बी मोर दॅन दॅट. तेच सो तेच. या, आय थिंक देर आणि विल नॉट बी एनी अदर इंजिन. एनी डिझाईन अपडेट्स दॅट इट्स नीडेड एक्सटेन्सिव्हली? I think that will be the most important part की design updates होतील. So हा. let's first talk about exterior, right? So ओके. हा. exterior मध्ये what I'm expecting is there will be redesigned headlamp. Basic silhouette same राहील असं expectation आहे. Headlamps redesign येईल, येस. grill, fog lamps वगैरे, बंपर वगैरे हम्म. चेंज करतील. Obviously हम्म. tail lamps वगैरे redesign करतील. बाकीचं मेजर हम्म. चेंज काही करण्यासारखं त्या गाडीमध्ये नाहीच आहे. सिदान्स मध्ये तू कायच एडिट करू शकतो. ओके. बट एक हा. फेसलिफ्टचा जो रिशेप असेल तो ते करतील मोस्ट लाईकली. बिकॉज ॲज इट इज हम्म. दॅट कार इज डिसेंटली गुड लुकिंग. ऍडिशनली व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग की एक्सटेरियर मध्ये ते फर्स्टली ऑलरेडी जसं एलईडी आहे सगळं ते एलईडीचा जो काही फॉर्म फॅक्टर आहे तो कंटिन्यू राहील. अँड सेकंडली हम्म. जे अलॉय व्हील्स आहे ते अलॉय व्हील्सला 16 इंचेस, आय एम नॉट शुअर आता आहेत का नाहीयेत, नसले तर 16 इंचेस अलॉय व्हील्स येऊन जातील. अँड या हम्म. क्रोमचं ऍडिशन आपल्याला दिसेल बरंच सारं, जे आपल्याला ग्रँड विटारामध्ये दिसतं की साईडला वगैरे खूप सारं क्रोम आहे. सिमिलर कन्सेप्ट ते सियाजला पण हम्म. करतील की क्रोम खूप सारं दिसेल. दॅट वुड बी द बिग चेंज फॉर दॅट व्हीकल. माझ्या मते काय आहे ना, की आता आपण जसं नवीन डिझाईन लँग्वेज बघतो सगळ्या गाड्यांच्या, तसं मी येस. एक्सपेक्ट करतो त्याला कनेक्टेड फीचर्स फार येतील. इन सेन्स लाईक नवीन ग्राइंडर बघितलं, त्याचे कसे टेल लाईट्स कनेक्टेड आहेत मागणं, त्या टाइप मध्ये मी एक्सपेक्ट करतो थोडे इकडं. ओके, वेल दॅट कन्सेप्ट लुक्स इंटरेस्टिंग, बट हम्म. या इट माइट हॅपन. येस, कारण ग्रँड विटाराला तसं केलं त्यांनी, फ्रॉन्क्सला पण तसं केलंय. पण सो सेdan मध्ये या. काय आहे ना, इट कॅन आयदर बी फेल और आयदर बी पास. येस, नॉट इन ऑब्विसली. मिडल लाईक Yes. वरना. Come on, dude. Don't reference that vehicle over here. Yeah, but yeah, that's true. Verna has been a total design failure. CS can go that way, but I don't think कि Maruti एवढं risky game खेळतात. The one design हम्म. element that I'm almost 99% sure that will be incorporated into CS is that three slatted DRLs, जे we see on हा, Fronx. जे आजकाल सगळ्याच येतात. हो. Yes, Grand Vitara, Fronx, इन्व्हिक्टो, इवन बलेनो आहे बघ. बलेनो. येस, बलेनो, ह्या सगळ्या जे येस. 3 स्लॉट और 3 स्लॅश जे DRLs आहेत, तो वाला हम्म. फीचर आय एम एक्सपेक्टिंग एक्सटेरियर मध्ये फॉर शुअर असेल. ओके, ओके, ओके. हां, हां, हां. आय ओके. थिंक आणि आत्ताची मारुतीची डिझाईन टीम जी आहे ती खूप चांगली हं. डिझायनिंग बनवतीये. सो डिझाईन विल बी गुड. इट विल नॉट बी लाईक एनी ऑफ द ह्युंडाईज. हां. दे आर ॲक्चुअली मेकिंग अप टू मार्केट द डिझाइन, अप टू मार्केट डिझाइनिंग. Right? They are making best designs in the market, not up to the market. Look at Fronx, how beautiful that vehicle is. आणि हां,
माझा पुढचा प्रश्न काय आहे की तू Yes. नवीन सीएच मध्ये काय फीचर एक्सपेक्ट करतो अजून जे आता सीएच मध्ये नाहीये. कारण तशी आता सीएच जी येते त्यात Yes. ऑलमोस्ट सगळे फीचर कव्हर्ड आहेत. एक दोन क्वचित सोडले तर ते काय एक्सपेक्ट करतोयस तू? म्हणजे काय असू शकतात? Yes. बेसिक फीचर आता CS मध्ये सगळे आहेत. लाईक यू गेट टच स्क्रीन 7 इंच टच स्क्रीन तुला मिळतो. ऑटोमॅटिक एसी यू हॅव. येस. आय थिंक यू हॅव ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स. You have 6 airbags. Then what you have leatherette upholstery. You have that electrically foldable, adjustable exterior view, like mirrors, reverse camera, and everything is there. The things that are missing are not missing really, but ज्या गोष्टी तिथे add करू शकतात. One, I'm expecting sunroof. That is going to be the ती highlight आता of the नीट झाली, entire बेसिक vehicle. नेसिटी झाली आहे. Yes, because Maruti तशी हा. जास्त गाड्यांमध्ये नाही ऑल्दो ते, but Ciaz is comes in such a segment where sunroof is a must have. So sunroof is first thing that I'm expecting. बरोबर आहे. Second thing that I'm expecting is की आता त्यांचा जो 7 इंचचा डिस्प्ले त्याला त्याचा जो मोठा डिस्प्ले त्यांचा 9 इंच वाला त्यांना ते रिप्लेस करतील. Except for that, I don't think there is much that needs to be added in Ciaz because basic सगळ्या गोष्टी covered आहेत. Ventilated seats, I'm a bit dicey about it, but that is one thing that they can consider. कारण XL6 मध्ये व्हेंटिलेटेड सीट्स येतात, सो तो एक ऑप्शन आहे त्यांच्याकडे की व्हेंटिलेटेड सीट्स टाकतील. अँड हेड्स अप डिस्प्ले इज वन थिंग दॅट दे माइट ऍड ऑन. येस, फॉर शुअर, फॉर शुअर. बट या, सो Maruti I does not think have so. ADAS. Okay, but So do you think it will be the first Maruti to have ADAS? not at all. 100% not. 100% not. I will assure you it's not Why? going to be the first Maruti to have ADAS. Why? Because it doesn't make sense to launch ADAS in that vehicle. As Okay, per huh. me, It's not ADAS going to साठी scale up in that numbers and all. Yes, yes, yes. Because ADAS is going to bump up your price quite a bit. Additionally, तुला खूप सारे sensors and everything you have to incorporate. You will have to do a lot of work on that vehicle. What I'm बरोबर आहे. expecting is ADAS will be launched with a vehicle which has its Toyota counterpart. Most likely मला expected आहे की ADAS launch होईल ते Grand Vitara facelift ला launch होईल. Okay. बिकॉज अजून सुद्धा ADAS जर तू बघशील इट्स अ प्रीमियम फीचर. कुठल्याही लोअर एंडला ते येत नाही. ओनली सिडान्स दॅट हॅव इट आर वेरना अँड होंडा सिटी. City. Yes. येस, सो नॉट इवन वर्टूस, नॉट स्लाविया गेट्स दॅट. सो इट्स स्टील अ काइंड ऑफ अ नॉवल्टी फीचर. आणि आत्ताशी जस्ट त्यांनी Okay. सॉनेट मध्ये लॉन्च केलंय. सो खालच्या व्हेरियंट खालच्या कुठल्या गाड्यांमध्ये पण येत नाही. सो मारुतीला तरच सेन्स बनवतं जर त्यांनी ते फीचर आयदर इन्व्हिक्टो मध्ये इन्कॉर्पोरेट केलं और Grand ग्रँड Vitara. विटारा मध्ये. येस, ग्रँड विटारा मध्ये इन्कॉर्पोरेट Or केलं. and we are expecting the 7-seater of Grand Vitara in that. Yeah, that might be the vehicle where we get an ADAS. But that vehicle is still one and a कारण half years away as per the renders. yeah, but still there are so many rumors about that vehicle. Yes, yes, yes. So we can expect in that the first entry of Maruti of in ADAS. Yes, yes, for sure. And But what do you think what price point should Maruti place the Ciaz, new Ciaz? आत्ताची जी प्राइस पॉइंट आहे ती हा. एक्सलंट आहे. आय थिंक ते आत्ताच्या प्राइस पॉइंट मध्ये प्रत्येक व्हेरियंट मध्ये स्ट्रेट अवे 1 लाखाच त्यांच्याकडे मार्जिन आहे. 1 लाख ते वाढवू शकतात. बिकॉज इफ यू चेक राईट नाव त्याचं बेस व्हेरियंट जे आहे इट स्टार्ट समवेअर अराउंड 10 lakh rupees. 10. Let me just Yes. get the exact details. It starts at 11 lakh rupees. Okay. And it On tops road. out. Like showroom 10. Yes, on road. Yeah, on road. 11 lakh rupees. Sigma variant manual. Amazing. And Alpha automatic dual tone tops out at 14 lakh 64,000. Under 15 lakhs. Under 15 lakhs. So 4 lakhs चा आता त्यांचा स्पॅन आहे. त्यांनी किती स्ट्रेच केलं तरी टॉप एंड व्हेरियंटला जर त्यांनी सनरूफ टाकलं, मोठा स्क्रीन टाकला, सगळं टाकलं तरी आय थिंक दे शुड बी एबल टू कव्हर दॅट under 1750, which would be a great price for that vehicle. Start Okay. 1150 is good. Upper end 1750 is good. आणि अजून तुझ्याकडनं काय पॉईंट तुला ऍड करू वाटतात? Yes, except for that, I think इंटेरियरचा अख्खा डिझाईन चेंज आपल्याला बघायला मिळेल. बलेनोच्या ते expected सिमिलर असेल. इंटेरियर बघायला मिळेल की फ्लोटिंग जो डिस्प्लेचा कन्सेप्ट आता ते वापरतात. फ्रॉन्क्सला जसा सेम आहे और ग्रँड विटाराला आहे और बलेनोला आहे. जो फ्लोटिंग डिस्प्ले बघायला मिळतो वी विल सी की सिमिलर डिस्प्ले आपल्याला बघायला मिळेल. एक्सेप्ट फॉर दॅट इज एनिथिंग दॅट आय एक्सपेक्ट. आय थिंक गिअर बॉक्स जो आहे आता 4 स्पीड मिळतो ऑटोमॅटिक. इट might be Yes. converted to the 6-speed torque converter. Atta 4-speed automatic मिळतो. Let me just Okay. reconfirm that.
as far as my knowledge, we get 4-speed automatic right now. आणि हम्म. बाकी तू बघशील तर ग्रँड विटारा XL6 या सगळ्यांना 6-speed टॉक कन्व्हर्टर येतो. सो आय एम एक्सपेक्टिंग की 6-speed टॉक कन्व्हर्टर त्यामध्ये येईल. अँड येस, वन थिंग आय फॉरगॉट, दॅट इज 360 डिग्री कॅमेरा. आय एम शुअर की तो हम्म. पण त्या गाडीला येऊन जाईल. तो येईलच आता. हो. Yes, except for that, it previously had everything. As I told you, automatic AC, हम्म. wireless Android Auto, Apple CarPlay, touchscreen display, at a folding exterior rear view mirrors. Then you have येस. electrically adjustable mirrors. Then you had power button start. And what else is there? Reversing camera, reversing sensors, auto dimming interior rear view mirror, LED, all internal lights. सगळं होतं सगळं. Everything was there. आय थिंक सो. अजून एक गोष्ट आय एम नॉट शुअर येईल, बट देर इज अ चान्स की ते आणू शकतात. दॅट इज डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. जो आय थिंक सो त्यांच्यात हायब्रिड मध्ये आहे. येस, बट तो फक्त लाईक स्ट्रॉंग हायब्रिडला आहे, माइल्ड हायब्रिडला नाहीये. हम्म. सो देर इज अ चान्स तेच. की ते इकडे तो शिफ्ट करू शकतात. लेट्स सी. होप सो. येस. डू यू थिंक डज इट मेक सेन्स टू हॅव अन हायब्रिड सियाज? अजून तरी नाही वाटत मला कसं सेन्स की हायब्रिड सियाजचा, कारण की आणि जरी त्यांनी लॉन्च काय ठरवलं तरी त्याला एक अजून 1.5-2 वर्ष जाणार आरामात, कारण की आधी त्यांचं ठरलेले फ्रॉंक्स आधी येणार आहे हायब्रिड पूर्ण. फ्रॉंक्स आधी नंतर 1-2 गाड्या मग सियाज येणार त्यांची. येस, बट फ्रॉंक्स जी हायब्रिड आहे ती लाईक काइंड ऑफ ती डायरेक्ट हायब्रिड आहे. इट्स नॉट पॅरल हायब्रिड की इंजिन आणि तुझं मोटर एकत्र वर्क होणार अशा टाइप मध्ये नाहीये ती. फ्रॉंक्स जी आहे ती मग सर्वसाधारणतः ओनली अँड ओनली डायरेक्ट हे कनेक्ट, डायरेक्ट व्हॉट यू कॅन से, मोटर थ्रू रन होणारी कार आहे. चार्ज तिला करायला इंजिन लागणार. ओके. चार्ज आय एम नॉट शुअर प्लग इन असेल का नसेल, बट इंजिन आणि मोटरमध्ये स्विच नाही होणार, ती कंटिन्युअसली मोटरनीच रन होणार. इंजिन फक्त ओके. इलेक्ट्रिफिकेशनचं काम करणार. आणि आत्ताची जी ग्रँड हा हा विटार हा. आहे दॅट इज की तुझी मोटर पण वर्क करते, आणि जर मोटरला लोड सहन नाही झाला देन इंजिन ऑल्सो हा गेट्स हा हा. ऍक्टिव्हेटेड आणि इंजिनवरती गाडी रन होते मग. ओके. ओके. सो ती टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, तर दे कॅन ट्राय की जी ग्रँड विटारा मधली हायब्रिड आहे ते सेम सियाज मध्ये फिट इन करू शकतात. कारण वी नो की ही सियाज बेसिकली साऊथ आफ्रिका सारख्या कंट्रीज मध्ये टोयोटावाले बेल्टा नावाने विकणार. हा ते आहेच. येस. सो टोयोटाची हो. टेक्नॉलॉजी दे कॅन ट्राय टू इन्कॉर्पोरेट दॅट ओव्हर हिअर. ते करू शकतात, पण मग ती त्याची प्राइसिंग पण एवढी वाढेल, आणि तिला मग कॉम्पिटिशन आहे सिटी जी ते मार्केट खूप चांगलं करते कम्पेअर टू येस, सियाज. ऍक्च्युली आय थिंक तर मग 20 तिला ते ते कॉम्पिटिशन टफ आहे तसं म्हटलं तर. 20-21 लाख प्राइसिंग होऊन जाईल आय थिंक सो त्या गाडीचं. आरामात. बिकॉज ग्रँड विटारा अराउंड 24 लाखाला जाते. सो 20-21 लाख सो तर आय आपण थिंक एक्सपेक्ट सो करू शकतो. इट्स टू अर्ली टू से दॅट सियाज हायब्रिड येऊ शकते. मे बी, बट मारुती इज गोइंग लेट्स सी, बिग ऑन कारण की हायब्रिड. सगळं डिपेंड करतं. आय थिंक सो सगळं डिपेंड करतं त्यांच्या फ्रॉंक्सच्या परफॉर्मन्सवरती. जे फ्रॉंक्स येईल त्याला कसा रिव्ह्यू मिळतात कस्टमर्सचे, काय त्याला केवढं खपणार ती गाडी, त्यावर डिपेंड करतं पुढच्या त्यांच्या सब 4 मीटर हायब्रिड्स और नॉन एसयूव्ही हायब्रिड्सला. येस, दॅट्स ट्रू. कारण जर फ्रॉंक्सची हायब्रिड व्यवस्थित झाली देन बलेनो इज ऑल्सो गोइंग टू गेट दॅट हायब्रिड. आय थिंक डिझायर विल येस. ऑल्सो गेट दॅट हायब्रिड. ब्रेझा विल ऑल्सो गेट हा. दॅट हायब्रिड. बट अगेन वी आर आय नॉट थिंक सो डिस्कसिंग. फ्रॉंक्स नंतर डायरेक्ट डिझायर आहे सेकंड, जर त्यांनी केलं तर बलेनो येईल कारण सेम प्लॅटफॉर्म, मोस्टली. सेम बॉडी डिझाईन. बेसिकली फ्रॉंक्स काय आहे, फ्रॉंक्स कारण इज अ बिट हाईट increased हा Baleno. So Baleno थोडं is the बफटअप बनलो आहे ती. yes. So Baleno is the ideal situation, but yeah, हम्म. never know. काय मारुतीवाले विचार करत असतील. But anyways, we will make another video about Fronx and hybrid. ओके. कारण तू बघशील येस तर येस. Fronx वरती ते सगळे ट्रायल घेत आहेत. They launched the new 1 liter हा. turbo engine with it. टर्बो इंजिन. Yeah, they also tried की तुमची आधीची गाडी आहे त्याचं इंटेरियर डिझाईन मध्ये एक कण पण बदलून टाका तुम्ही, आणि बाहेरचं डिझाईन बदलून फक्त गाडी लॉन्च करा, आणि ती गाडी 13,000 युनिट्स पर मंथ सेल होतीये. मॅन, लाईक अरे हे फक्त एनिवेज. सुजुकी करू शकतो बा, कुठली गाडी करू शकत नाही. हाय सुझुकी. Yes, I think we have covered everything. Hybrid, as we हो discussed, झाले is सगळं. not very viable right now. Hybrid is not the best option right now. Except for that, do you think anything is missing? असंच काय वाटत नाही मला, असं राहिलंय असं. Going on a wild chase, now as we know की मारुतीवाले 1 liter turbo engine स्विफ्ट साठी आणतात, ज्याच्यामध्ये they are planning की 100 Nm चा टॉर्क असेल, and we will have some around 80-82 horsepower, which is good. So थोडं परफॉर्मन्सला त्याला बेटर असेल. Do you think 1.5 liter turbo
इंजिन सियाजला ते टाकतील, जस्ट लाईक व्हॉट वी हॅव विथ वर्ना और वाईल्ड गेस. या इट्स अ वाईल्ड चेस. बट व्हॉट डू यू थिंक, टाकतील का? आणि टाकलं तर काय होईल? करू पण शकतात, कारण की त्या कॉम्पिटिशनला ह्याला स्कोडा वॉक्सवॅगन वना हे प्रत्येकाला सेपरेट इंजिन आहे प्राइस पॉईंट प्रमाणे. येस. तर मग ते ह्याला पण करू शकतात ते. सो इफ दे आणि आर मग एबल त्याला टू लॉन्च करतील अचीव्ह सियाज आर एस म्हणून. 100%, त्यांच्याकडे आधी ऑलरेडी होती सियाज आर एस, बट त्यांना नुसतं त्यांच्याकडे कॉस्मेटिक बलेनो आर डिझाईन एस होतं. होती. सियाज आर एस पण होती, नाही सियाजचं नाही. व्हेरियंट यायचं सियाज आर एस म्हणून. सियाज ओके. ZDI प्लस आर एस म्हणून व्हेरियंट यायचं. फॉर दॅट व्हेरियंट दे हॅड ऑल ब्लॅक इंटेरियर, दे हॅड स्पॉइलर होता माग, अँड एक्सेप्ट फॉर दॅट ओके. दे हॅड समथिंग एल्स ऑल्सो. आय रिमेंबर दॅट. आम्ही चेकआउट करायला गेलो, अँड आय यूज टू थिंक ऍट दॅट टाइम की हाऊ कूल इज दिस व्हेकल मॅन, सो नाईस. ऍक्च्युली बलेनो आर एस वॉज द कूल, कारण त्याला इंजिन वेगळं होतं. Yes, yes, 1.4 लिटर Baleno इंजिन RS होतं त्याला. was at another level, but आम्ही सिडान बघतो ना, हा that's why. हा. But नंतर तुम्ही like डायरेक्ट. even they are able to achieve sub 10 seconds 0 to 100. ती कार अमेझिंग कार असेल. आणि सुझुकी म्हणलं त्याला मायलेज मिळणार, सगळं मिळणार, रिलायबिलिटी मिळणार, खपणार पण तेवढीच त्यामुळं. नक्कीच ती कार ऍक्च्युली खूप चांगली खपेल, बिकॉज रिलायबल एवढ्या हा. जास्त असतात त्यांच्या गाड्या. सो वी नो कारण इट्स की क्लोज टू इम्पॉसिबल. आपल्याला हे बघ, आणि अजून एक आपल्याला माहिती आहे की अंडर 20 लॅक्स तुम्हाला येस, आयदर चांगले बिल्ड मिळणार, नाहीतर चांगली रिलायबिलिटी मिळणार किंवा कस्टमर एक्सपिरियन्स मिळणार. येस. इट्स ओव्हर. तू यू फ्रँकली कॅन नॉट सांगू गेट का, बेस्ट ऑफ बोथ मारुतीची वर्ल्ड इन अंडर 20 लॅक्स. नो फ्रँकली मारुतीचे कस्टमर एक्सपिरियन्स आणि बिल्ड पण चांगला आहे. दिस इज व्हेरी सोशल मीडिया इन्फॉर्म्ड ओपिनियन की मारुतीची बिल्ड क्वालिटी चांगली नसते. मारुतीची बिल्ड क्वालिटी ही खूप चांगली अरे आहे. मी कम्पेअर टू बाकीच्या गाड्या म्हणतोय रे, असं म्हणत नाही कॅज्युअली. ऍक्च्युली मारुतीची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. तू जर बघशील ना, दे यूज व्हेरी हाय क्वालिटी मटेरियल्स इनसाइड. बाहेर जस्ट बिकॉज त्यांचा तो जो काही शीट मेटल आहे. विषय भरकटतोय, विषय भरकटतोय, विषय येस, भरकटतोय. वी विल सीएस डिस्कस ऑन दिस थिंग लेटर ऑन. दीड. एनिवेज, लेट्स कंटिन्यू. सो एक्सेप्ट फॉर दॅट अजून काही शिल्लक राहतंय का आपल्याकडं? सो कनेक्टेड कार फीचर्स आहेत. डू यू थिंक हम्म. ते सर्वसाधारणतः जे आता क्रेटामध्ये वगैरे आहे की तुम्ही इंजिन वगैरे चालू करू शकता, बट ते तर ऑलरेडी आहेच मारुतीमध्ये, ते ते तर येईलच बाय ऑलरेडी डिफॉल्ट. आहे येस, त्यांच्याकडे सगळं. येस. हो. सो ते तर ते लॉन्च करतीलच. एक्सेप्ट फॉर हम्म. दॅट आय डोंट थिंक देर इज एनिथिंग एल्स. तशी ती बऱ्यापैकी वेल पॅक्ड गाडी आहे. येस. सो आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑलराऊंडर आहे एव्हरीथिंग. ती. येस, आय थिंक वी हॅव येस सर. कव्हर्ड एव्हरीथिंग. सो लेट्स होप की आता गाडी चांगली येते. हम्म. हो. सो इट्स द एंड टू अवर पॉडकास्ट. सो जे आतापर्यंत थांबलेत व्हिडिओ बघत, शक्यतो थांबत नाही असतं ना, पण जे थांबलेत त्यांनी प्लीज कमेंट डाऊन करा की तुम्हाला काय पॉडकास्ट मध्ये आवडलं आणि तुमचं काय एक्सपेक्टेशन आहे गाडीकडनं. चलो बाय, भेटू पुढच्या पॉडकास्ट मध्ये येस, येस, लवकरच. येस. आणि तुम्हाला अजून काही आमच्याकडे सजेशन्स असतील की आम्ही काय प्रकारचे पॉडकास्ट बनवावे, तुम्हाला काही टॉपिक्स हम्म. असतील, काही रेकमेंडेशन असतील आमच्या चॅनल बद्दल, बिकॉज वी आर ट्राइंग टू फोकस मोर अँड मोर ऑन दिस चॅनल. आम्ही आता जस्ट असंच टाइमपास म्हणून जास्त व्हिडिओ बनवतोय, बट वी आर ट्राइंग टू हा. फोकस मोर अँड मोर. अँड पुढचे 5 to 6 months यू विल सी की आमचा फोकस अजून जास्त इन्क्रीज होतो चॅनलवरचा. सो तुमचे काही रेकमेंडेशन्स असतील, बरोबर. काही एक्सपेक्टेशन असतील आमच्या चॅनलकडनं, प्लीज कमेंट देम डाऊन अँड मेक शुअर दॅट यू लाईक दिस हम्म. व्हिडिओ, यू सबस्क्राईब टू अवर चॅनल and hit that bell icon to get notified every time we upload a new बरोबर. video. येस So सर. चलो बाय.